नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे। यामध्ये आपल्याला तारीख असणारी शेवट तारीख आहे 18 जुलै 2025 असणार आहे आणि टोटल 3131 पद आहेत। संयुक्त उच्च माध्यमिक 10+2 स्तर असणार आहे। CHSL च्या मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे। यामध्ये आपल्याला 2 पद आहेत। त्यामध्ये पहिलं पद आहे ते डेटा एंट्री ऑपरेटर आहे ग्रेड 1 आणि दुसरं आहे ते कनिष्ठ विभाग लिपिक किंवा म्हणजे कनिष्ठ सचिवालय सहाय्यक असं टोटल 2 जागांसाठी मिळून 3131 पद असणार आहे। यानंतर आपल्याला जी शैक्षणिक पात्रता दिली आहे ते पद क्रमांक 1 साठी 12वी पास आहे आणि यामध्ये गणित म्हणजे मॅथ्स तुमचं पाहिजे 12वी मध्ये आणि पद क्रमांक 2 ला फक्त 12वी पास लागणार आहे। त्यामध्ये विषयाची कोणतीही अट नाही आहे। त्यानंतर तुमचं जे वय आहे ते 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षाच्या अगोदर पाहिजे आणि SC/ST कास्ट असेल तर 5 वर्षांची सूट आहे आणि OBC कास्ट असेल तर 3 वर्षांची सूट आहे। नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी घेतली जाणारी फी जनरल OBC साठी 100 रुपये असणार आहे। तर SC/ST पर्सन विथ डिसेबिलिटी एक सर्व्हिसमॅन आणि महिला यांना कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाहीये। पे स्केल दिलंय, ते पे स्केल इथे 19,900 रुपये ते 63,200 रुपये असणार आहे आणि हे प्रत्येक पदाला अनुसरून हे पे स्केल दिलंय। मित्रांनो, आपण हे मार्कर टूल पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ मध्ये वापरतोय की तुम्हाला मी जे गोष्टी सांगतोय त्या गोष्टी हायलाइट व्हाव्यात, त्या गोष्टीची माहिती मिळावी म्हणून। तर मला हे टूल जर कसं वाटलं सांगा, आपण असंच व्हिडिओ चालू ठेवूया। आणि इथं मार्करचा पण एक ऑप्शन दिलाय त्यांनी, पण हे मार्कर मला थोडं वेगळं वाटतंय। मार्करच्या बदली आपल्याला हे हायलाइटरच्या बदली मार्कर टूलच बरं वाटतंय। अर्ज सुरू झाले 23 जूनला, अर्जाची शेवटची तारीख 18 जुलै असणार आहे आणि परीक्षा टियर 1 जी आहे ती 8 ते 18 सप्टेंबर मध्ये असणार आहे 2025 च्या आणि परीक्षा टियर 2 जी असणार आहे ती फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये असणार 2026 च्या असणार आहे। यानंतर मित्रांनो, आपल्याला इथं सगळी माहिती तर इथं आपल्याला व्हिडिओ मध्ये देता येत नाही आणि या आर्टिकल मध्ये पण देता येत नाही, म्हणून आपण इथं जाहिरातचा ऑप्शन दिलाय। जाहिरात मध्ये तुम्हाला फक्त जायचंय आणि इथं जाहिरात वरती जर तुम्ही क्लिक केला तर इथं तुम्ही पहा वरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला इथं संपूर्ण जाहिरात तुमच्यासाठी ओपन होईल। या जाहिरातीमध्ये आपल्याला बरीचशी माहिती, आता तुम्ही जिथं जी माहिती तुम्ही वरती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळाली नाही ती सगळी माहिती आपण या जाहिरातीमध्ये देतोय। तर या जाहिरातीमध्ये आपल्याला अगदी चालू झालेल्या तारखांपासून ते पगारापर्यंत, तसेच टेंटेटिव्ह डेट सगळ्या एक्झामच्या, त्यानंतर कास्ट वाईज तुम्हाला वयाची अट दिली, एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। त्यानंतर इथं पेपर कसा असणार आहे, सिलेक्शनची प्रोसेस काय असणार आहे, फॉर्मॅट्स, एखादे सर्टिफिकेट्स वगैरे ही सगळी माहिती जाहिरातीमध्ये असते। तर तुम्ही जाहिरात वाचा आणि त्यानंतरच मग तुम्ही या भरतीचा अर्ज भरा। त्यानंतर मित्रांनो, जर तुम्ही अर्ज वगैरे वाचले, सगळी जाहिरात वाचली आणि डायरेक्ट अर्ज करायचा तर क्लिक करावर क्लिक करायचे तुम्हाला आणि इथं तुम्ही SSCच्या जे मेन पेज आहे त्याच्यावर जाताय। तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल असं समजून आपण जाऊया। रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकायचा, दिलेला कॅप्चा टाकून लॉग इन करायचंय आणि जर रजिस्टर केलं नसेल, पहिल्यांदाच SSCची वेबसाईट बघताय किंवा SSCच्या भरतीचा अर्ज बघताय तर इथं रजिस्टर नाववर क्लिक करा आणि इथे विचारलेली सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे आणि तुम्ही या भरतीचा अर्ज करू शकता। आणि इथे एकदा लॉग इन झाले की परत तुम्ही SSCचे कोणतेही फॉर्म डायरेक्ट लॉग इन मधून भरू शकताय, तुम्हाला ID पासवर्ड मिळून जाईल। त्यानंतर इथे SSCची ऑफिशियल वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट वरती क्लिक करून सुद्धा तुम्ही या मेन वेबसाईट वर येताय। तुम्हाला सांगितलं तसं इथं लॉग इन करायचंय आणि लॉग इन वर रजिस्टर आहे, तर रजिस्टर नाव केलं की तुम्ही या भरतीचा अर्ज भरू शकताय। त्यानंतर मित्रांनो, इथं असा करा अर्ज मध्ये इथं आपल्याला फॉर्म भरताना जी काही माहिती आपल्याला लागेल, बेसिक माहिती सगळी इथं दिलेली आहे। तसंच तांत्रिक अडचणींसाठी इथं आपल्याला SSCचा टोल फ्री नंबर देखील मिळतोय। आणि हा नोकरी बघाचं इथे एक टिप आहे की नोकरी बघाचं जर तुम्हाला अशीच माहिती पाहिजे असेल, कारण ही भरतीची जाहिरात काल आपण टाकलेली आहे आणि जर तुम्हाला ही व्हॉट्सअप वरती पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुप दिलाय, जॉईन करायचंय किंवा टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करायचंय आणि अशाच नवनवीन अपडेट रोजच्या रोज तुमच्या व्हॉट्सअप वरती मिळवायचे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओ मध्ये।